हॅलो एव्हरीवन अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आजची डेट आहे 20 फेब 2025 आणि आपला जो इंडियन एक्सप्रेसचा इनिशिएटिव्ह आहे डेली रेडीमेड नोट्स याच्या अंतर्गत आपण प्रिलिम आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं UPSC आणि MPSC ॲज पर न्यू पॅटर्न ज्या न्यूज इम्पॉर्टंट आहेत प्रिलिम आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं ते आपण बघणार आहोत. आजचं आपलं पहिलं आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली जी प्राईम मिनिस्टर मोदींची व्हिजिट झाली होती US ला आणि त्याच्यामध्ये जे काही ॲग्रीमेंट साईन करण्यात आले होते तर त्याच्यामध्ये ट्रेडच्या रिलेटेड एक ॲग्रीमेंट साईन करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर तिथले जे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं की इंडिया अननेसेसरीली USA जे काही इम्पोर्ट आहेत इंडियामध्ये येणारे तर त्यांच्यावर टॅरिफ इम्पोज करतं. ठीक आहे. तर हे टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर इम्पोज करतात. त्यामुळे काय होतं की युएसचा जो काही इम्पोर्ट आहे इंडियामध्ये हा कॉस्टली होतो आणि इंडियन जे काही बिझनेसेस वगैरे तर त्यांना ॲडव्हान्टेज प्राप्त होतं. ठीक आहे. तर याच्या कंटेक्समध्ये ना एक इम्पॉर्टंट टर्म्स आहे त्याला म्हणतात रेसिप्रोकल टॅरिफ. ठीक आहे. तर बेसिकली प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं ही टर्म खूप महत्त्वाची आहे कारण UPSCचा जर रिसेंटली ट्रेंड बघितला तर अशा टर्म्सवर UPSC काय करते की अशा प्रकारचे क्वेश्चन्स म्हणजे ती टर्म्स आणि त्याचे मिनिंग्स वगैरे विचारतात. ठीक आहे. तर आता इथं जर रेसिप्रोकल टॅरिफचं जर मिनिंग बघितला मी पण तुम्हाला म्हणजे कालच्या आर्टिकलमध्ये सांगितलं होतं की बेसिकली काय असतं की हा एक टॅरिफ असतो. हा एखाद्या कंट्रीनं दुसऱ्या कंट्रीच्या रिस्पॉन्समध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं इंडिया आहे आणि इथं US आहे. ठीक आहे. इंडियानं काय केलेलं आहे US मधनं येणाऱ्या इम्पोर्ट्सवर टॅरिफ इम्पोज केलेला आहे. ठीक आहे. त्याच्या रिटॅलिएशनमध्ये US पण काय करतं माहिती आहे का की इंडियामधनं जे काही एक्सपोर्ट होतं म्हणजे US मध्ये जे काही इम्पोर्ट्स वगैरे येतात ना तर त्यांच्यावर सुद्धा काय करतं की टॅरिफ ते इन्क्रीज करतं आणि हे दोघं जे ज्यावेळेस टॅरिफ इम्पोज करतात ना विथ रिस्पेक्ट टू म्हणजे त्यांना काय म्हणतात रेसिप्रोकल टॅरिफ असं म्हणतात. ठीक आहे. तर याचा प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर एक्सपेक्टेड क्वेश्चन्स वगैरे बघितला की असं विचारलं जाऊ शकतं की इंटरनॅशनल ट्रेडमध्ये की रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे काय. ठीक आहे. तर त्याचं डेफिनेशन काय अ टॅरिफ इम्पोज इन रिस्पॉन्स टू द अनदर कंट्रीज टॅरिफ. ठीक आहे. तर बेसिकली काय की एका कंट्रीच्या रिस्पॉन्सला दुसऱ्या कंट्रीने काय करतं की टॅरिफ इम्पोज करणं त्यालाच काय म्हणतात रेसिप्रोकल टॅरिफ असं म्हणतात. ठीक आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह ते इम्पॉर्टंट काय आहे की फॉर एक्झाम्पल जर ज्या वेळेस म्हणजे इंडिया आणि USच्या रिलेटेड बायलॅटरल इश्यूच्या रिलेटेड ट्रेड किंवा इकॉनॉमीच्या रिलेटेड जर क्वेश्चन्स वगैरे आला किंवा जर असं विचारलं की याचे इम्प्लिकेशन्स वगैरे काय होऊ शकतात तर या ठिकाणी काय दिलेलं आहे त्याचा GDPवर होणारा जो काही इम्पॅक्ट आहे जर USनं जर इंडियाच्या इम्पोर्ट्सवर टॅरिफ इम्पोज केलं तर तो कशा प्रकारे होऊ शकतो किंवा सेक्टरल लेवलचा जो इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय कंट्री लेवलवर त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो प्रोडक्ट लेवलवर इम्पॅक्ट काय होऊ शकतो किंवा नॉन टॅरिफ बॅरियर्स जे आहेत. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की जे काही आपण लायसन्स वगैरे इम्पोर्ट करतो US मधनं किंवा सबसिडीज वगैरे आपण त्या प्रोव्हाइड वगैरे करतो तर त्याच्यावर त्याचा कसा इम्पॅक्ट होणार आहे तर हे डायमेन्शन जे आहेत ना तुम्ही डायरेक्टली मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे. ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय की एक्सरसाइज सायक्लॉन 3 नावाची एक एक्सरसाइज आहे मिलिटरी एक्सरसाइज आणि रिसेंटली कुठं कंडक्ट होते ही बिकानेरमध्ये कंडक्ट होते. ह्या आर्टिकलचा सिग्निफिकन्स काय आहे जस्ट 1 मिनिट मी तुम्हाला शो करतो. हा मागच्या वर्षीचा UPSCचा क्वेश्चन्स आहे आणि ह्या ठिकाणी काय विचारलेलं आहे सिमिलर एक्सरसाइज या ठिकाणी विचारलेली आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे काही मिलिटरी एक्सरसाइज वगैरे होतात फॉर एक्झाम्पल एक्सरसाइज मित्रशक्ती 2023 ही कशाच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की बेसिकली ही दोन कोणत्या कंट्रीच्या मदत आहे त्यानंतर त्यांचं लोकेशन्स विचारलेलं आहे त्यानंतर त्यांचं ऑब्जेक्टिव्ह विचारलेलं आहे आणि याच्यामध्ये कोण इम्पॉर्टंट पार्टिसिपंट्स आहेत तर हे या क्वेश्चनचं नेचर आहे. ठीक आहे. तर सिमिलरली आपल्यासाठी ही एक्सरसाइज त्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. तर एक्सरसाइजचं नाव काय आहे सायक्लॉन 3. तर ही काय आहे की 3rd एडिशन आहे आणि ही कोणत्या दोन कंट्रीमध्ये एक्सरसाइज आहे इंडिया आणि इजिप्त. ठीक आहे. तुमच्यासाठी होमवर्क आहे इजिप्तचा जो काही मॅप आहे म्हणजे तुमच्याकडे जे काही मॅप वगैरे असतील आयदर ऑक्सफर्डचा असेल किंवा ओरिएंट ब्लॅकस्टोनचा जर मॅप वगैरे असेल तर त्याच्यामधनं काय करायचं की इजिप्तचे लोकेशन्स बघून घ्यायची. त्याच्या आजूबाजूला जे काही सीज वगैरे आहेत ना इम्पॉर्टंट सीज म्हणजे फॉर एक्झाम्पल मेडिटेरियन सीज म्हणा किंवा त्याला लागलेली इस्रायलची बॉर्डर वगैरे आहे. कालच्याच आपल्या न्यूजमध्ये होतं राफा बॉर्डर एक न्यूजमध्ये होती. ठीक आहे. म्हणजे आपला जो मॅपिंगचा जो इनिशिएटिव्ह आहे मंडे मॅपिंग तर त्याच्यामध्ये ही न्यूज इम्पॉर्टंट होती राफा बॉर्डर. तर ही सुद्धा काय आहे की इजिप्त आणि इस्रायलच्या मध्ये ही बॉर्डर आहे. त्याच्यामुळे काय करायचंय असा जर तुम्ही रिलेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह जर स्टडी केला ना तर त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होतं माहितीये का एक तर तुमचं जे बर्डन आहे ना अभ्यासाचं हे कमी होऊन जातं आणि तुमचं रिव्हिजन आहे ना हे खूप जास्त होतं. ठीक आहे. तर आपल्या आर्टिकलकडे वळूयात. ही जी एक्सरसाइज आहे ही कोणामध्ये कंडक्ट झालेली आहे इंडिया आणि इजिप्तमध्ये 3rd एक्सरसाइज आहे आणि त्याचं लोकेशन कुठं आहे महाजन फील्ड फायरिंग रेंज बिकानेर राजस्थानमध्ये. ठीक आहे.
तर राजस्थान बिकानेरमध्ये कंडक्ट झालेली आहे, 3rd एडिशन आहे आणि इंडिया आणि इजिप्तमध्ये. ठीक आहे, याचा जर ऑब्जेक्टिव्ह जर बघितलं तर आपल्याला ह्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये या ठिकाणी दिसतं की ट्रेनिंग स्पेशलायझेशन मिलिटरी ऑपरेशन इन्क्लुडिंग क्लोज क्वार्टर बॅटल्स, ठीक आहे, किंवा सर्वायवल टेक्निक्स किंवा डिमोलिशन ट्रेनिंग्स आणि कॉम्बॅट मेडिकल स्किल्स. तर बेसिकली हे जे असतात ना क्लोज क्वार्टर बॅटल्स म्हणजे काय असतात माहिती का. आता रिसेंटली जर बघितलं आपण मिलिटरी किंवा समजा जे काही एक्सटर्नल थ्रेट्स वगैरे आहेत त्यांचं जर एरिया ऑफ ऑपरेशन जर बघितलं तर बेसिकली आता कुठं होतं की फॉर एक्झाम्पल ते व्हेकल्सचा वगैरे यूज करतात किंवा एखाद्या बिल्डिंग्सला वगैरे टार्गेट करतात किंवा अर्बन एन्व्हायरमेंट मधले जे काही सेटलमेंट्स वगैरे तर त्या ठिकाणी काय करतात ते टार्गेट्स वगैरे करतात. ठीक आहे, तर ह्या क्लोज क्वार्टर बॅटल्स मध्ये काय केलं जातं, त्यांचं जे काही कॉम्बॅट टेक्निक्स वगैरे आहेत मिलिटरीच्या किंवा लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या, तर त्यांना अशा ठिकाणची ट्रेनिंग वगैरे दिली जाते. म्हणजे व्हेकलच्या ठिकाणी जर समजा व्हेकलनं जर त्याच्यामध्ये व्हेकलचा जर यूज केला मिलिटंटनं किंवा एखाद्या पर्टिक्युलर अर्बन सेटलमेंटवर जर त्याला टार्गेट्स वगैरे बनवलं किंवा बिल्डिंगला टार्गेट बनवलं तर कशा प्रकारे त्यांचा नायनाट वगैरे करायचा, तर हे कशामध्ये शिकवलं जातं क्लोज क्वार्टर्स बॅटल्स मध्ये. ठीक आहे, प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण जर क्वेश्चन एक्सपेक्ट केला तर अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की रिसेंटली एक एक्सरसाइज न्यूज मध्ये होती, त्या एक्सरसाइजचं नाव आहे एक्सरसाइज सायक्लॉन 3. तर ही मिलिटरी एक्सरसाइज आहे. एकतर ही कोणत्या कंट्रीच्या मदत आहे असं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, किंवा जे तुम्हाला मी आता क्वेश्चन्स वगैरे दाखवला त्याचं एक तर लोकेशन वगैरे विचारलं जाऊ शकतात की कुठं झालेली आहे. ठीक आहे, किंवा कोणत्या 2 कंट्रीच्या मदत विचारायचं किंवा त्याचा ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, तर हे क्लोज क्वार्टर बॅटल जे आहे ना तर हा जर कीवर्ड्स आला सायक्लॉन 3च्या बाबतीत तर लक्षात ठेवा की डेफिनेटली ती एक्सरसाइज आहे सायक्लॉन 3 एक्सरसाइज आणि कोणत्या 2 कंट्रीच्या मदत होती, इंडिया आणि इजिप्तच्या मदत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे IRDIA इन्शुरन्स रेग्युलेटरी यांनी काय केलेलं आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी काय केलेलं आहे, एक पॅनल मेंबर एस्टॅब्लिश केलेला आहे. ठीक आहे, तर ह्या कमिटीची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना तर ही काय इम्पॉर्टंट आहे, कारण युपीएससी जर आपण पॅटर्न जर बघितला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा तर आपल्याला असं लक्षात येतं की ज्या काही इम्पॉर्टंट रेग्युलेटरी बॉडीज आहेत किंवा फायनान्शियल सेक्टरमध्ये रिफॉर्म्स करणारे जे काही इनिशिएटिव्ह वगैरे आहेत किंवा नवीन अमेंडमेंट्स किंवा ज्या कमिटी इस्टॅब्लिश केल्या जातात तर त्याचा रिलेव्हन्स प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय बघायचं आहे की एक हाय पॉवर्ड कमिटी एस्टॅब्लिश केलेली आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियानं. त्या कमिटीचे जे चेअरपर्सन आहेत त्यांचं काय नाव आहे, दिनेश खन्ना, आणि ते कोण आहेत, सीबीआयचे फॉर्मर चेअरपर्सन आहेत. ठीक आहे, किंवा चेअरमन वगैरे आहेत. याचा जो ऑब्जेक्टिव्ह जर बघितलं ना तर बेसिक याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, जो इन्शुरन्स ऍक्ट आहे 1938चा तर त्याला रिव्ह्यू करणं आणि त्याच्या रिलेटेड जे काही रिफॉर्म्स वगैरे असतील ते सजेस्ट करणं. ठीक आहे, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट काय आहे, कारण आपल्या रिसेंटली बजेटमध्ये पण काय केलं होतं, जे आपले फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी काय केलं होतं, इन्शुरन्स सेक्टरमध्ये एफडीआयचा जो फ्लो आहे ना तर एका लिमिटपासून त्यांनी काय सांगितलं होतं की आम्ही हा एफडीआयचा फ्लो वाढवणार आहोत इन्शुरन्स सेक्टरमध्ये. ठीक आहे, तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत की फॉर एक्झाम्पल जर असं विचारलं जाऊ शकतं म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग रेग्युलेटरी बॉडीज ओव्हरसी द इन्शुरन्स सेक्टर इन इंडिया. मग त्याच्यामध्ये ज्या काही रिसेंटली न्यूजमध्ये ज्या बॉडीज आहेत फॉर एक्झाम्पल सेबी असेल, आरबीआय असेल, नाबार्ड असेल किंवा IRDIA, तर ह्या बॉडींचा रेफरन्स घेऊन तुम्हाला काय केलं जातं, क्वेश्चन्स वगैरे फ्रेम केला जाऊ शकतो. तर त्याच्या रिलेटेड करेक्ट आन्सर काय आहे, इन्शुरन्सचा जर प्रश्न आला तर इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आता मी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन सांगितली एफडीआयच्या रिलेटेड की इन्शुरन्स सेक्टरमध्ये एफडीआयची जी काही अनाउन्समेंट झाली होती बजेटमध्ये त्याच्या रिलेटेड सुद्धा क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतो की फॉर एक्झाम्पल असं विचारलं जाऊ शकतं की रिसेंटली इन बजेट किंवा रिसेंटली गव्हर्नमेंट प्रपोज इन्क्रीजिंग एफडीआय लिमिट्स इन द इन्शुरन्स सेक्टर, म्हणजे ही कोणत्या लिमिटपासून कोणत्या लिमिट पण वाढवणार आहेत. करंट जर लिमिट बघितली इन्शुरन्स सेक्टरमध्ये एफडीआयची तर ही 74% आहे अलाउ, आणि ती कुठपर्यंत वाढवणार आहेत तर ती 100% वाढवणार आहेत. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला ऑप्शन्समध्ये फॉर एक्झाम्पल 51% असं ऑप्शन दिला जाऊ शकतं किंवा 74%, त्यानंतर 100% किंवा 49%. ठीक आहे, हे जे सगळे ऑप्शन्स आहेत ना हे स्ट्रॅटेजिक ऑप्शन्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस एफडीआयचं अलाउ केलं जातं ना तर ते हे सगळे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये किती पर्सेंटपर्यंत एफडीआयचं लिमिट वगैरे आहे तर त्या पर्स्पेक्टिव्हने हे ऑप्शन्स त्या ठिकाणी फ्रेम केलेले आहेत. जर तुम्हाला असं विचारलं की रिसेंटली गव्हर्नमेंट प्रपोज इन्क्रीजिंग एफडीआय लिमिट्स इन द इन्शुरन्स सेक्टर तर ते किती असणार आहे, अप टू द 100%. ठीक आहे, फ्रॉम 74%, म्हणजे ह्या दोन्ही सुद्धा फॅक्ट लक्षात ठेवा, फ्रॉम 70% टू 100%. ठीक आहे, त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन्स वगैरे विचारला तर ह्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे की जे काही कमिटीचे जे काही रिकमेंडेशन्स वगैरे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहेत तर ते
कोणकोणत्या सेक्टरमध्ये प्रपोज करणार आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी काही जे एरियाज आहेत त्या ठिकाणी सांगितलेले. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की कंपोजिट लायसन्स सिस्टीम. कंपोजिट लायसन्स सिस्टीम म्हणजे काय असतं माहिती का, की ज्या ठिकाणी सिंगल कंपनीजला काय केलं जातं की मल्टिपल टाइप्स ऑफ इन्शुरन्स त्यांना किंवा मल्टिपल टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स जे आहेत ना ते इश्यू करण्यासाठी अलाव केलं जातं, किंवा डिफरन्शियल कॅपिटल रिक्वायरमेंट, चेंज इन सॉल्व्हन्सी नाम. तर हे मेनच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे एक सुप्रीम कोर्टच्या रिलेटेड एक जजमेंट आहे, तर ते इम्पॉर्टंट आहे. तर ह्या जजमेंटचं नाव काय आहे, स्टेट ऑफ मद्रास वर्सेस व्ही.जी. रॉ. ठीक आहे. तर हे 1952 ची केस आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट काय आहे, तुम्हाला याचं मी आधी बॅकग्राऊंड सांगतो. तर बेसिकली काय होतं माहिती आहे का, ब्रिटिश कॉलोनियल गव्हर्नमेंटने यांनी काय केलं होतं, एक लॉ पास केला होता. फॉर एक्झाम्पल काय की ज्यांच्या काही अनलॉफुल असोसिएशन्स वगैरे क्रिएट करतील, समजा काँग्रेस म्हणा किंवा जे काही नॅशनलिस्ट वगैरे होते, तर त्यांच्या अनलॉफुल असोसिएशन्सला रेस्ट्रिक्शन घालण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटनं एक लॉ पास केला होता. त्या लॉचं नाव काय होतं, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 1908. ठीक आहे. तर ह्या लॉचा उपयोग ब्रिटिश गव्हर्नमेंट कशासाठी करायचं, की ज्या काही असोसिएशन्स म्हणजे जे नॅशनलिस्ट असतील, फ्रीडम फायटर्स असतील, तर ते फॉर्म करायचे तर त्यांना रेस्ट्रिक्शन घालण्यासाठी तर ब्रिटिश गव्हर्नमेंट ह्या लॉचा उपयोग करायचं. सिमिलरली पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये काय झालं माहितीये का, इन 1950s मध्ये मद्रासच्या गव्हर्नमेंटने काय केलं की सिमिलर लॉचा उपयोग करून काय केलं, यांनी एक ना पीपल्स एज्युकेशन नावाची एक सोसायटी एस्टॅब्लिश केली होती व्ही.जी. रो यांनी. ठीक आहे. ते व्ही.जी. रो कोण होते माहितीये का, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे लीडर होते. तर त्यांनी काय केलं होतं माहितीये का, एक हे क्रिएट केलं होतं, पीपल्स एज्युकेशन सोसायटी नावाची एक सोसायटी क्रिएट केली होती. ठीक आहे. तर गव्हर्नमेंटने काय केलं माहितीये का, मद्रास गव्हर्नमेंटनं, की त्यांच्या असोसिएशनवर रेस्ट्रिक्शन्स आणले. ठीक आहे. तर बेसिकली हे रेस्ट्रिक्शन्स आणल्यामुळे त्यांनी काय केलं की पहिल्यांदा मद्रास हायकोर्टमध्ये आणि नंतर सुप्रीम कोर्टमध्ये ना, की ह्या ऍक्टिव्हिटीमुळे, गव्हर्नमेंटच्या ऍक्टिव्हिटीमुळे त्यांचं जे काही फंडामेंटल राईट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की आर्टिकल 19(1)(c). ठीक आहे. तर हा आर्टिकल 19(1)(c) कशाच्या रिलेटेड आहे, राईट टू फॉर्म असोसिएशन्स अँड युनियन्स. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या ऍक्टमुळे काय होतंय की माझं जे अधिकार आहे असोसिएशन आणि युनियन फॉर्म करण्याचा, तो याच्यामुळे काय होतं की रेस्ट्रिक्ट होतं. ठीक आहे. तर सुप्रीम कोर्टने याच्यामध्ये काय केलं होतं की जो गव्हर्नमेंटची जी ऍक्शन्स आहे ना त्याला स्ट्रक डाऊन केलं होतं, आणि ह्याच केसमध्ये काय केलं होतं, रिजनेबल रेस्ट्रिक्शनची जी टेस्ट आहे ना, तर ह्या केसमध्ये यांनी आणली होती. ठीक आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी महत्वाचं काय की ह्या आर्टिकल मधनं त्यांनी एक तर रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स आणि दुसरी काय प्रोपोर्शनॅलिटी टेस्ट नावाच्या ह्या दोन टेस्ट काय केल्या होत्या, त्यांनी इंट्रोड्यूस केल्या होत्या सुप्रीम कोर्टने. ठीक आहे. तर प्रोपोर्शनॅलिटी टेस्ट म्हणजे काय असतं माहितीये का, बेसिकली सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर काय करत असतं माहितीये का, कोर्ट काय करत असतं, जे काही गव्हर्नमेंट्स वगैरे असतील तर त्यांचे जे काही लॉज असतील किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही ऍक्शन्स वगैरे असतील, तर त्या जस्टिफाईड किंवा त्यांच्या ज्या ऍक्शन्स वगैरे आहेत तर त्या फेअर आहेत का नाही हे चेक करण्यासाठी ना जी टेस्ट अप्लाय करतं किंवा जे कोर्ट्स काय करत असतं माहितीये का, जे चेक्स अप्लाय करत असताना त्याला काय म्हणतात माहितीये का, प्रोपोर्शनॅलिटी टेस्ट असं म्हणतात. ठीक आहे. सिंपल भाषेमध्ये जर समजून घ्यायचं म्हणलं तर सुप्रीम कोर्ट काय करत असतं किंवा एखादा कोर्ट्स काय करत असतं, गव्हर्नमेंटचे जे काही ऍक्शन्स किंवा लॉज आहेत ना, तर त्याला ना 3 पॅरामीटर्सवर चेक करत असतं की ते वेदर ते रिझनेबल आहेत, जस्टिफाईड आहेत किंवा ते फेअर आहेत का नाही हे बघण्यासाठी. ठीक आहे. तर पहिला त्यांचा टर्म्स काय आहे की त्यांचा जो गोल किंवा लॉ जो आहे हा लेजिटिमेट आहे का नाही. त्यानंतर त्यांनी जे रेस्ट्रिक्शन्स वगैरे जे काही लादलेले आहेत त्या लॉ मधनं किंवा गव्हर्नमेंटच्या ऍक्शन्स मधनं, तर ते रेस्ट्रिक्शन्स नेसेसरी आहेत का नाही. ठीक आहे. आणि तिसरा इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये जी टेस्ट येते ती काय माहिती का, की ते बॅलन्स एस्टॅब्लिश करतं का नाही इन बिटवीन त्याचे जे काही बेनिफिट्स आहेत त्या सोसायटीला आणि इंडिव्हिज्युअल राईट्स. ठीक आहे. तर याच्या सिंपल एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर मी तुम्हाला ह्या एका एक्झाम्पल मधनं समजून सांगतो की प्रोपोर्शनॅलिटी टेस्ट एक्झॅक्टली कशी असते. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये ना 2 एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल जे गव्हर्नमेंटचे ऍक्शन्स आहे ना ते लेजिटिमेट असतं आणि त्याला काय करतं, जस्टिफाय करतं. आणि दुसरं जे एक्झाम्पल आहे ते गव्हर्नमेंटची ऍक्शन जी आहे ना ती लेजिटिमेट नाहीये, आणि ह्या जी टेस्ट आहे प्रोपोर्शनॅलिटी टेस्टच्या अंतर्गत जे सुप्रीम कोर्टने अप्लाय केलेले 3 जे रूल्स आहेत तर त्याच्या अगेन्स्ट आहे. ठीक आहे. तर पहिली जी ऍक्शन्स आहे, बॅन ऑन लाऊडस्पीकर ऍट नाईट. ठीक आहे. आणि सेकंड जी ऍक्शन आहे, जस्ट 1 मिनिट, बॅनिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स टू प्रिव्हेंट फेक न्यूज. ठीक आहे. तर बेसिकली जर बघायचं झालं तर आता हा जो पहिला गव्हर्नमेंटचा ऍक्शन्स आहे बॅन ऑन लाऊडस्पीकर,
तर त्याच्यामध्ये जर आपण 3 टेस्ट जर अप्लाय केल्या ना, ज्या सुप्रीम कोर्टने सांगितल्या होत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की गव्हर्नमेंटचं जे गोल आहे ते लेजिटिमेट आहे का नाही, तर येस, इथं गव्हर्नमेंटचं जे गोल आहे की लाऊडस्पीकर बॅन करणं की आफ्टर 10 PM, तर हे लेजिटिमेट आहे. कशामुळे लेजिटिमेट आहे, कारण हे काय करतं माहिती का, नॉईज पोल्युशन प्रिव्हेंट करतं आणि पीपलचा जो राईट आहे, राईट टू स्लीप, हा काय करतं माहिती का, त्याला एन्श्योर करतं किंवा त्याला अफोर्ड करतं. त्यानंतर नेक्स्ट जो आपला क्रायटेरिया किंवा त्याला आपण टेस्ट म्हणू शकतो, त्याला काय म्हणतात, नेसेसिटी. ठीक आहे, तर हे खरंच गरजेचं आहे का, तर हो, हे गरजेचं आहे. म्हणजे नॉईज पोल्युशनला कंट्रोल करण्यासाठी किंवा लोकांची स्लीप जी आहे ना ती डिस्टर्ब होऊ नये म्हणून, किंवा त्यांचा जो परिणाम आहे त्याच्यामुळे होणाऱ्या हेल्थवर, तर त्याच्यामुळे काय करतं की हे त्याला नेसेसिटी प्रोव्हाइड करतं. त्यानंतर हे बॅलन्स आहे का, जसं मी तुम्हाला सांगितलं, बॅलन्सच्या आतमध्ये काय केलं जातं की सोसायटीचे जे काही राईट्स किंवा ते आउटवेट करतात का इंडिव्हिज्युअल राईट्सला. तर ठीक आहे, तर हा आहे ना लार्जर सोसायटल गोलसाठी हा इम्पॉर्टंट आहे, बॅनिंग लाऊडस्पीकर आफ्टर 10 PM. म्हणून ही जी गव्हर्नमेंटची ऍक्शन आहे, बॅनिंग लाऊडस्पीकर आफ्टर 10 PM किंवा ऍट नाईट, तर ही काय करते माहिती का, प्रोपोर्शनॅलिटी टेस्ट जी आहे ना तर ही पास करते. त्यानंतर जो आपला दुसरा एक्झाम्पल आपण बघितला होता की गव्हर्नमेंट काय करतं की जे फेक न्यूजला प्रिव्हेंट करण्यासाठी ना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बॅन करतं. ठीक आहे, तर आपल्या जर 3 टेस्ट याच्यामध्ये जर अप्लाय करून बघितल्या, तर पहिली टेस्ट म्हणजे काय की हे लेजिटिमेट गोल्स आहेत का, तर ठीक आहे, तर हे लेजिटिमेट गोल्स आहेत, कारण जी फेक न्यूज मधनं मिस इन्फॉर्मेशन जी स्प्रेड होते ना त्याच्यामुळे काय होतं, कम्युनिटीमध्ये किंवा सोसायटीमध्ये हेट्रेट म्हणा किंवा क्राईम होण्याची शक्यता असते. ठीक आहे, दुसरा जो सुप्रीम कोर्टनं क्रायटेरिया किंवा टेस्ट लावली होती ना ती त्याची आहे नेसेसिटीची. ठीक आहे, तर डायरेक्टली बॅनिंग सोशल मीडिया, तर हे खरंच नेसेसरी आहे का, तर नेसेसरी नाहीये. तुम्ही काय करू शकता माहितीये का की याच्या अदरवाईज म्हणजे दुसरे जे काही इम्पॉर्टंट मेजर्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय फॅक्ट चेकिंग जे युनिट्स वगैरे असतील ते म्हणा, किंवा कंटेंट मॉडरेशनच्या टेक्निक्स वगैरे म्हणा, म्हणजे कम्प्लीट बॅन करण्याच्या ऐवजी किंवा जे फंडामेंटल राईट जो आहे फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशनचा सिटिझनचा, तो कर्ब करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता की फॅक्ट चेकिंग युनिटची मदत घेऊ शकता किंवा कंटेंट मॉडरेशनच्या ज्या काही टेक्निक्स वगैरे त्या यूज करू शकता. त्यानंतर तिसरं आहे की वेदर इट इज बॅलन्स, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, सोसायटल राईट्स जे आहेत तर ते आउटवेट होतात का इंडिव्हिज्युअल राईट्सच्या पर्स्पेक्टिव्हने. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय माहितीये का की सोसायटल राईट्स जे ते आउटवेट याच्यामध्ये होतात, त्याच्यामुळे काय माहितीये का सुप्रीम कोर्टने जो काय घातलेले किंवा ही जी ऍक्शन्स आहे ना ही लेजिटिमेट नाहीये. कशामुळं, कारण बॅनिंग सोशल मीडिया कम्प्लिटली अफेक्ट्स फ्रीडम ऑफ इंडिव्हिज्युअल स्पीच म्हणा किंवा ते बिझनेसेस म्हणा किंवा कम्युनिकेशन म्हणा, त्याच्यामधनं अफेक्ट होतं. त्यामुळं ही जी टेस्ट आहे ना किंवा गव्हर्नमेंटची ही जी ऍक्शन्स आहे ना, तर अंडर द प्रोपोर्शनॅलिटी टेस्ट, तर ही काय लेजिटिमेट नाहीये किंवा फेअर नाहीये. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, अशा प्रकारच्या ऍक्शन्स गव्हर्नमेंट काय करत असतं, त्यांना नल आणि वॉइड घोषित करत असतं. रिसेंटली जर आपण एक एक्झाम्पल बघितलं, गव्हर्नमेंटने काय करत माहितीये का, आधार कार्डला कंपल्सरी करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त सिटीजन्सनं आधार कार्डचं रजिस्ट्रेशन करावं म्हणून त्यांनी काय केलं होतं, स्कीमच्या रिलेटेड, म्हणजे जर तुम्हाला ह्या स्कीमचा फायदा वगैरे जर घ्यायचा असेल तर आधार कार्डचं रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे, अशा प्रकारचे त्यांनी नियम आणले होते किंवा त्याचे लॉज वगैरे असतात ना, सॉरी, गव्हर्नमेंटची ऍक्शन्स अशा प्रकारची होती. ठीक आहे, त्यांनी त्याचे डायरेक्टिव्ह रिलीज केले होते. पण ऍज पर द प्रोपोर्शनॅलिटी टेस्ट, तर हे गरजेचं नाहीये. त्यासाठी गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे, दुसरे काही जे काही अवेअरनेस कॅम्पेन्स वगैरे असतील किंवा दुसऱ्या जे काही इनिशिएटिव्ह वगैरे असतील तर त्याची मदत घ्यायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर जर म्हणजे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला तर प्रोपोर्शनॅलिटी टेस्ट का गरजेची आहे, तर याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, पहिल्यांदा गव्हर्नमेंटचा जो काही ओव्हररीच आहे तो याच्यामधनं प्रिव्हेंट होतो आणि इंडिव्हिज्युअलचे जे काही फंडामेंटल राईट्स आहेत ना तर ते याच्यामधनं प्रोटेक्ट केले जातात. दुसरं म्हणजे काय माहिती का की याच्यामध्ये ना कोर्ट डिसाईड करतं की लॉ जे आहेत ना ते रेस्ट्रिक्ट करतात का, म्हणजे ते जस्टिफाईड आहेत का नाही. ठीक आहे, आणि तिसरं याच्यामधनं काय इन्शुअर्स करतं माहिती आहे का, इंडिव्हिज्युअल राईट आणि स्टेटचा जो काही इंटरेस्ट आहे तर याच्यामध्ये काय करतं की हे बॅलन्स एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतं हे प्रोपोर्शनॅलिटी टेस्ट. म्हणून मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला याच्यामध्ये की हाऊ डज द प्रोपोर्शनॅलिटी टेस्ट एन्श्युअर द बॅलन्स बिटवीन इंडिव्हिज्युअल फ्रीडम आणि स्टेट रेग्युलेशन, डिस्कस विथ एक्झाम्पल्स. एकतर तुम्ही त्या आधार कार्डचे एक्झाम्पल देऊ शकता किंवा बॅनिंग लाऊडस्पीकर आफ्टर 10 PM एक्झाम्पल देऊ शकता किंवा बॅनिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, तर त्याचं एक एक्झाम्पल देऊ शकता. ठीक आहे, अशा प्रकारचे तुम्ही एक्झाम्पल्स त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं इंडिया अँड कतारच्या बायोलॅटरल रिलेशनशिप बद्दल. ठीक आहे, याच्या रिलेटेड जे काही प्रिलिम पर्स्पेक्टिव्ह जे काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स वगैरे होते आपण मागच्या काही आर्टिकलमध्ये डिस्कस केलेले आहेत. तर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये ना न्यूजपेपरमध्ये 2 ते 3 आर्टिकल आले होते, त्याचं कंपायलेशन करून आपण काय केलेलं आहे, एकतर ह्या आर्टिकलचं कंटेक्स्ट म्हणजे काय की कतारचे जे काही अमीर होते
तर त्यांची स्टेट व्हिजिट होती इंडियाला आणि त्याच्या रिलेटेड जे काही ॲग्रीमेंट्स वगैरे साईन झालेले आहेत तर ते इम्पॉर्टंट आहेत मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर हे क्वेश्चन्स बघितले, ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन जर बघितला कसा प्रकारच्या क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतो मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं. डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ इंडिया कतार बायलॅटरल रिलेशनशिप इन कंटेक्स्ट ऑफ एनर्जी सिक्युरिटी अँड रिजनल डिप्लोमॅसी. मागच्या काही आर्टिकलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कतारचा जो सिग्निफिकन्स आहे इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं एकतर एनर्जीच्या पर्स्पेक्टिव्हनं खूप मोठा आहे आणि इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं, ठीक आहे. म्हणजे 2E जे आहेत ना तर हे काय करतात, इंडिया आणि कतारची जी रिलेशनशिप आहे तर हे काय करतात, गव्हर्न करतात. एनर्जीच्या पर्स्पेक्टिव्ह जे काही डेव्हलपमेंट्स वगैरे आहेत तर ते तुम्ही तुम्हाला सांगितले होते की फॉर एक्झाम्पल पुढच्या काही 20 वर्षासाठी डील वगैरे झालेली आहे. कतार आपल्याला काय करणार, लिक्विफाईड नॅचरल गॅस प्रोव्हाइड वगैरे करणार, ठीक आहे. बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्ह काय करणार की $10 बिलियन जे आहेत ना कतारची इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये होणार आहे. आणि त्यानंतर इंडियाची जी काही ट्रेड पार्टनरशिप वगैरे तर ती इंडिया आणि कतारची ही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. आणि फ्री ट्रेड ॲग्रीमेंट कतार आणि इंडिया काय करतं हे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतं. हे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह किंवा बायोलॅटरलच्या रिलेटेड जे काही डेव्हलपमेंट आहेत तर हे या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहेत. सिमिलरली कतारचा जर इम्पॉर्टन्स बघितला इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं तर या ठिकाणी 3 ते 4 डायमेन्शन्स मेन्शन करण्यात आले. फॉर एक्झाम्पल काय की एनर्जीच्या सिक्युरिटीनं, ठीक आहे. म्हणजे कसं कतारचा जर आपण मदत घेतली, एक तर ते सेकंड लार्जेस्ट लिक्विफाईड नॅचरल गॅस आपल्याला प्रोव्हाइड करतात. त्यानंतर इंडियाची जी एनर्जी सिक्युरिटी कशी डायव्हर्सिफाय होते तर ह्या पॉईंटमध्ये आपण मेन्शन करू शकतो. त्यानंतर जिओपॉलिटिकल आणि डिप्लोमॅटिक एंगेजमेंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल कतारचा जर रोल बघितला रिजनल कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल इस्रायल हमास असेल किंवा US तालिबानचे निगोशिएशन्स वगैरे असतील तर त्यांनी इम्पॉर्टंट रोल प्ले केलेला आहे. त्यानंतर तिसरा जर सिग्निफिकन्स बघितला की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडियन डायस्पोरा जो आहे ना हा कतारमध्ये आहे आणि ते काय करत असतात की इंडियामध्ये रिमिटन्स वगैरे प्रोव्हाइड करत असतात, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ऑब्झर्व केलं तर ओव्हर 8 lakhs इंडियन जे आहेत ना हे कतारमध्ये स्टे करतात, ठीक आहे. सिमिलरली डिफेन्स आणि सिक्युरिटी कोऑपरेशनच्या पर्स्पेक्टिव्ह जर सिग्निफिकन्स बघितला तर इंडियाचा जो काही डिफेन्स कोऑपरेशन वगैरे आहे किंवा रिजनल सिक्युरिटीला काउंटर वगैरे करण्यासाठी याच्यामध्ये सुद्धा कतार खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेल्प करतं. त्यानंतर जर चॅलेंजेस वगैरे बघितलं या ठिकाणी 3 चॅलेंजेस मेन्शन करण्यात आलेले आहेत. एक तर काय डिप्लोमॅटिक स्ट्रेन, तर बेसिकली हा डिप्लोमॅटिक स्ट्रेन कशामुळे आला होता की इंडियन नेव्हीचे जे काही पर्सनल वगैरे होते त्यांना पकडण्यात आलं होतं 8 लोकांना आणि त्यांच्यावर एस्पियोनेज म्हणजे देशद्रोहाचे चार्जेस त्या ठिकाणी लावण्यात आले होते, ठीक आहे. त्यानंतर जिओपॉलिटिकल रिअलाइनमेंट, बेसिकली काय झालं होतं माहिती आहे का, इंडियाच्या ज्या काही क्लोज टाईज आहेत सौदी अरेबिया आणि UAE तर त्या काय करतील माहिती आहे का, मे बी असं एक प्रेडिक्शन आहे आणि कतार बरोबर त्यांचे स्ट्रॅटेजिक जे काही अलाइनमेंट्स वगैरे तर ते इम्पॅक्ट वगैरे करतील. कारण कतारचे सौदी अरेबिया आणि UAE बरोबरचे रिलेशन्स हे ठीक नाही आहेत, ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल्स किंवा केस स्टडीज जर आन्सर रायटिंगमध्ये किंवा सबस्टॅन्शिएशन मध्ये तुम्हाला जर लिहायचे असतील तर फॉर एक्झाम्पल हा जर आपल्याला पॉईंट लिहायचा असेल डिप्लोमॅटिक स्ट्रेन वगैरे तर इंडियन नेव्ही ऑफिसर्सचं जे काही रिलीज वगैरे असेल तर त्या ठिकाणी किंवा त्यांना जे अरेस्ट करण्यात आलं होतं तुम्ही हा तिथे एक्झाम्पल वगैरे प्रोव्हाइड करू शकता. एनर्जीच्या पर्स्पेक्टिव्ह जर तुम्हाला डायमेन्शन्स वगैरे प्रोव्हाइड करायचं असेल तर ती जी 20 yearsची डील झालेली आहे लिक्विफाईड नॅचरल गॅस प्रोव्हाइड करण्याची तर तुम्ही त्याचा रेफरन्स वगैरे देऊ शकता, ठीक आहे. आता याच्यामुळे होत असतं काय माहितीये का, इंडियाची जी काही एनर्जी सिक्युरिटी आहे तर त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी येत असते आणि जे काही ग्लोबल एनर्जी मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन्स वगैरे येतात त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, त्याच्या रिलेटेड जे रिस्क आहेत ना ते कमी होतात, ठीक आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एनर्जी, इकॉनॉमी आणि कतार, इंडिया कतारच्या रिलेटेड जर बायोलॅटरल रिलेशनमध्ये एखादा क्वेश्चन्स वगैरे आला म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन्स वगैरे विचारले जाऊ शकतात की हाऊ डू इंडियाज एनर्जी पार्टनरशिप विथ गल्फ नेशन कॉन्ट्रीब्यूट टू द इकॉनॉमिक सिक्युरिटी, ठीक आहे. म्हणजे एनर्जी सिक्युरिटी ही इकॉनॉमिक सिक्युरिटीला कशी कॉन्ट्रीब्यूट करते अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात. मग त्या ठिकाणी तुम्ही हे डायमेन्शन्स किंवा हे कतार इंडिया इकॉनॉमिक कॉपरेशनच्या रिलेटेड जे काही डायमेन्शन्स वगैरे असतील तर ते त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. आणि रेडीमेड कन्क्लुजन तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे विथ इम्पॉर्टंट कीवर्ड्स अंडरलाईन, ठीक आहे. म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणा किंवा जिओपॉलिटिकल रिअलाइनमेंट म्हणा किंवा केअरफुल डिप्लोमॅटिक नेव्हिगेशन्स गोइंग फॉरवर्ड इंडिया मस्ट बॅलन्स इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी विथ स्ट्रॅटेजिक कॉशियस, तर हे प्रकारचे कीवर्डचा यूज करून तुम्ही कन्क्लुजन त्या ठिकाणी मेन्शन करू शकता, ठीक आहे. त्यानंतर इंडियाला काय करण्याची गरज आहे म्हणजे तिथली जर जिओपॉलिटिकल सिच्युएशन्स कन्सिडर जर केली म्हणजे सौदी अरेबिया एका ठिकाणी, कतार एका साईडला आणि UAE एका साईडला, ठीक आहे. तर मग याच्यामध्ये ना इंडियाला एक प्रॅग्मॅटिक अप्रोच प्रोव्हाइड करण्याची गरज आहे असं या आर्टिकलमध्ये म्हणलेलं आहे. मग प्रॅग्मॅटिक आणि फॉरवर्ड लुकिंग एंगेजमेंट, कतार विल नॉट ओनली एन्शोर इंडियाज रिजनल फुटप्रिंट बट ऑल्सो ब्लॉस्टर इट्स रिजनल ग्लोबल एनर्जी अँड इकॉनॉमिक नेटवर्क, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे
ह्या आर्टिकलचा जर कंटेक्स्ट बघितला ना, याच्यामधली जी इन्फॉर्मेशन होती ना, ही एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह तेवढी इम्पॉर्टंट नव्हती. या आर्टिकलचा फक्त कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली जे यूएसचे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचे जे काही पॉलिसीज वगैरे आहेत, म्हणजे अँटी ग्लोबलायझेशनच्या म्हणा किंवा अमेरिका फर्स्टच्या वगैरे म्हणा, तर त्याच्या रिलेटेड हा आर्टिकलचा कंटेक्स्ट वगैरे आहे. म्हणजे कलेक्टिव्ह वेस्ट जी संकल्पना होती, आणि कलेक्टिव्ह वेस्ट म्हणजे काय की आफ्टर वर्ल्ड वॉर II यांनी जे काही अलायन्स फॉर्म केलं होतं, ठीक आहे, तर त्या संकल्पनेला हा म्हणजे ट्रम्पचे जे काही डिसिजन्स वगैरे आहेत तर ते कसं इम्पॅक्ट करतायत त्या पर्स्पेक्टिव्ह आहे. इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह किंवा आपल्या पर्स्पेक्टिव्ह एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला हा टॉपिक GS2च्या पर्स्पेक्टिव्ह जो इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि स्पेसिफिकली त्याच्यामध्ये पण काय इम्पॉर्टंट आहे की इंडियाचे जे काही बायलॅटरल, रिजनल किंवा ग्लोबल ग्रुपिंग्स वगैरे आहेत आणि त्याच्या रिलेटेड ॲग्रीमेंट्स वगैरे असतील ना, ठीक आहे, जे इंडिया आणि इंडियाच्या इंटरेस्टला अफेक्ट करतात, तर त्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये कंटेक्स्ट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे की बेसिकली त्यांच्या ज्या काही कन्झर्वेटिव्ह पॉलिसीज वगैरे आहेत यूएसच्या, किंवा जे काही इंटरनॅशनल फोरम आहेत, फॉर एक्झाम्पल काय की WTO वगैरे असेल किंवा UNFCCC वगैरे असेल तर किंवा WHO वगैरे असेल तर त्याच्यामधून बाहेर वगैरे पडतात आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होतोय आणि इंडियानं कशा प्रकारे हे जे बॅलन्स आहे किंवा हे जे क्रायसिस सिच्युएशन आहे त्याच्यामधून व्यवस्थितरित्या नेव्हिगेट करायला पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी इंडियासाठी अप्रोच सांगितलेला आहे की इन दिस इव्हॉल्विंग ग्लोबल लँडस्केप नेशन्स लाईक इंडिया मस्ट नेव्हिगेट दिस शिफ्ट स्ट्रॅटेजिकली, बॅलन्सिंग रिलेशनशिप विथ बोथ वेस्ट अँड रायझिंग पॉवर्स टू सेफगार्ड देअर इंटरेस्ट इन द मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डर. ठीक आहे, आता वेस्ट म्हणजे काय की ही USA वगैरे म्हणा, आणि रायझिंग पॉवर वगैरे म्हणजे काय की युरोपियन मधले जे काही इम्पॉर्टंट कंट्रीज वगैरे आहेत हे ट्रम्पच्या अशा डिसिजन्सला, जे अँटी ग्लोबलायझेशन डिसिजन्सला त्याच्या अगेन्स्ट आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय फ्रान्स वगैरे असेल, रशिया वगैरे असेल, तर यांच्याबरोबर कशा प्रकारचे रिलेशन इंडिया मेंटेन करायला पाहिजे, तर अशा प्रकारचा क्वेश्चन्स मे बी विचारला जाऊ शकतो. किंवा मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन जर बघितला तर अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हाऊ कॅन इंडिया लिव्हरेज द ऑनगोईंग शिफ्ट इन US-युरोप रिलेशनशिप टू एनहान्स इट्स स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. ठीक आहे, म्हणजे US आणि युरोपच्या मध्ये जे काही हे वाद वगैरे चालू आहेत ना, ठीक आहे, तर याच्यामध्ये इंडिया स्वतःला कसं बॅलन्स वगैरे करू शकतं, तर ह्या आर्टिकलचं एक कंटेक्स्ट आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर हे आपले थीम जर आवडले असेल तर नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलला, यूट्यूब चॅनलला जॉईन करा, तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल आणि ह्या आर्टिकलची जी PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. थँक्यू सो मच.